आपने जो पेन रखा है आई एम कम्प्लीटली बोल्ड। सिर्फ आपके लिए पहना है। वैसे ये नाम आपका क्या? मूमल। मूमल मतलब? मूमल एक जैसलमेर की राजकुमारी थी। उसकी प्रिटी आईज, ब्यूटीफुल लिप्स एंड लंबे बाल, तो शायद मम्मी पापा को लगा कि ये सब फीचर्स मुझ में हैं। आप बहुत खूबसूरत है मैम। थैंक यू। ओह गॉड। आप किसके साथ आई हैं? सर अपने हस्बैंड के साथ जलने की बदबू आ रही है। व्हील ऑफ फॉर्चून दुनिया का नंबर 1 गेम शो सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, निराशेच्या आजारावर मनोरंजनाचा रामबाण इलाज घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। विनोदाचे विविध उपचार घेऊन सज्ज असणाऱ्या सगळ्या डॉक्टर्स अर्थात हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया। त्यांना कौतुकाची संजीवनी प्रदान करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, एका हॉस्पिटलमध्ये तात्यांच्या डिस्चार्जची प्रोसिजर सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा रिचार्ज अनुभवण्यासाठी। आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना। काय तरी आजी राहू द्या शांत तुम्ही किती आग्रह करा नाही नाही तात्या आमच्याकडेच राहणार आहेत जिथे ते राहतात। अजिबात नाही तात्या आता सातारला येणार। अरे नाही कशाला जाऊ द्या? मोकळे हवेत राहतील निवांतल्या का आता वय नको किती मोकळे राहिले? हवा आमच्याकडे बरे आहेत ते चांगले राहतात घाटकोपरला। अरे नाही तुम्ही दोघांनी खूप केलंय तात्या आता आमच्याकडे राहणार। मी घरी आहे, वर्क फ्रॉम होम घेतलंय तर मी सांभाळेन अरे त्यांना. पण काय गरज आहे? दादा एक मिनिट तात्यांचे आता पथ्य असणार, खूप गोळे आहेत, त्यांचं रुटीन नाही बदललं पाहिजे। मी सगळं बघीन ना आणि ताई, तू मी काय पण बघेन की नको, अरे नको. घरीच आहे. चला. असं काय? मी सगळं करीन। हो. आज आणि संपला विषय। विक्रोळीला राहतेस तू विक्रोळीला थांबा, थांबा, बाजूलाच थांबा. आहेस. नको, काय मी विचारतो तुम्ही काय बोलू नका आता। तात्याने विचारू आपण। तात्या कुठे राहायचं तुम्हाला? मला इकडेच राहायचंय। हा, गप्पा बसा. काहीतरी राहत्या तुमचं आपलं चला घरी। हा, म्हणजे आपण सगळे एकत्रच राहूया ना रे. काय तात्या काय हो, ही सलाईंची बाटली बॅगेत कशा भरली आहे? मला पाणी प्यायला तात्या, ते थेंब थेंब पाणी पडतं मला जाम आवडतं। मग ते थेंब मला ते प्यायला आता नाही काय ना, तात्यांना हॉस्पिटल खूप आवडलंय। मग इथला फील पण घरी यायला पाहिजे ना, म्हणून ते घेतलंय सगळं बरोबर। ते एकदा घरी जातो असं झालं मला। ऑपरेशन झालं। वॉल इकडून बाहेर येईल। जावई मी काय म्हणतो मेवण्यानू, हो काय आज तात्यांना डिस्चार्ज मिळतोय, हा. आज रात्री जरा मटणाची पार्टी वगैरे करूया काय? अरे करूया का म्हणजे करायचीच आहे, विषय नाही हा. काय तात्या? करूया, तात्या म्हणजे नल्लीवाडा एक्सपर्ट आहे ती एकदम। हो. आफ्टर वाटते ती नाही, भाकरी. दादा. नाही, सगळी गोळा करायची एकत्र घरातली बोकाडच कापू। मी करते सगळं करते। तात्या दादा ऐकशील का आता माझं? ऐक ना, काय तात्यांना नको ना, आताच ऑपरेशन झालंय ना हा, त्यांचं, तात्यांना- कशाला उगाच? काय नाही. आपण करू ना। हा मला पाया सूप पाहिजे पाया हा, पाया सुट देणार पाया हा. सूप. काहीतरी तात्या तुमच्यासाठी बनवीन। नाही पण करूया, पार्टी करूया। आणि पृथ्वी दादा खरंच थँक्यू हा। मला काय थँक्यू नाही खरंच म्हणजे तू वेळेवर हॉस्पिटलला आणलं नसतं ना तात्यानं, तर मला माहित नाही तात्या। ए रडू नको ग सोनू रडू नको गप्प बस राध्या, काय रे तुझ्यामुळं माझ्यामुळे काय तुझ्यामुळं खरं तर वाचलेत तात्या। मग रडतोयस कशाला चांगलं आहे ना वाचले तर मग भरून आलं मग. गप्प बस. हे पण खरं सांगतो मी पण घाबरलो होतो हा. अचानक त्यांच्या छाती दुखायला लागलं ना, ॲम्ब्युलन्स बोलवली, ॲम्ब्युलन्समध्ये भरलं आणि घेऊन चाललो होतो, मध्ये तात्यांची हालचालच बंद झाली। मग दोरा धरला नाकासमोर, दोरा हले ना। मग मी म्हटलं आता काय देवाच्या मनात आलंय, आपण काय करणार, म्हटलं वळवा गाडी घराकडे, नेऊया स्मशानाला आता। दादा तेवढ्याच स्पीड ब्रेकरवर गेली गाडी, चॅसला हळू चालव असा आवाज आला। बापरे, वाचलं म्हणजे आहेत जीव आला असेल. जीव आहे म्हटलं, काय म्हटलं तर नशीब, म्हटलं चला लगेच आता ॲम्ब्युलन्स घ्या तिकडे दवाखान्यात, बरं करा माझ्या वडिलांना म्हटलं। म्हणजे जवळजवळ यमासोबत मीटिंग करून आले ते। दाजी काय तात्या गावच्या चिंता बाबांची उदी आणलेली आहे। काय गरज आहे त्या बाबा? ओ पिचिक करू नका तुम्ही, सारखं काय आपल्या बाबांना पिचिक काय गरज आहे त्या बाबाचं काहीतरी करायची? असू दे। नाही मी नवस बोलले तात्या, मी नवस बोलले। मी सांगितलं तात्या बरे झाले की तात्या 2 हातांवर चालत येतील।
ऐका आता चालेल असं मी तात्या, चालते. तात्या, या बाबाचं काहीतरी त्या बाबाचं काहीतरी सांगत नको जाऊ. कशाला मरायला नवस बिवस करते तो फालतू असं बाबा. नका बोंधू आहे तो. बाबा बाबा करू नको, असं काही करत नाही तो. शांत राहा. असं नका बोलू अरे त्यांना. 2 पायावर चालताना घोडा होतो त्या माणसाचा. गलबतासारखे हलत असतात. तू त्यांना अरे, एकदा हातावर चालत कधी- नेणार आहेस? चालवतच. नाही तात्या, काही अजिबात असलं काही करायचं नाही. आराम करायचा. मस्त महिनाभर आराम करायचा. छान, काही टेन्शन नाही घेत. तुम्हीच कशाला, तुम्ही सगळे पण आराम करा रे. तू बॅग भरलीस ना तुझी? हा, तशीच आहे ना. आता निघा लगेच. तुम्ही पुढे व्हा. अरे ऐक मी करतो डिस्चार्ज, बिल पण भरायचंय, सगळं करून मग मी घेऊन जातो घाटकोपरला. तुम्ही जा ए, इकडून. ए, दादा. हा, पुढे मी आहे. काय काय येडा आहे काय काय असं करशील का एकटाच करशील का सगळं नाही एकटे नाही मी आहे म्हंटल ना. थांबता का वहिनी जरा काय करता काय बोलतोय मी ऐकू काय लाजवतोय आम्हाला काय आम्ही काय तात्यांची पूर्ण आहे का अरे नाही दादा असं नाही मी आहे ना नाही नाही आहे ना दादा. चालणार, आहे नाही असं तसलं, आता. तसलं नाही चालणार हे बघ जे काय खर्च होईल की नाही सगळ्यांनी मिळून करायचं अरे नाही, काय गरज नाही. विषय कट सगळ्यांनी मिळून बोललोय करायचं. वाटून वाटून नाही 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 असं काय गरज आहे? ऐक ना दादा, ऐक ना, बरोबर बोलतोय सावत्या दादा. ऐक ना तात्याने काय काय नाही केलं हा माझ्यासाठी. माझं पण कर्तव्य बनतं की नाही. जावई असलो तरी मुलासारखा आहे, मी खर्च करणार, टेन्शन नाही घ्यायचं. आणि एवढा चांगला माणूस आपल्या आयुष्यात आपण नशीब काढलंय. हो, खरं आहे. पैसे काढायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर, वा वा वा, चांगलंय. पण चला आवरूया आता. चला. सिस्टर त्या आहेत होत्या ना, ते इकडे कुठे गेले त्या? आल्या आल्या आल्या. अरे बाप रे, एवढे जण लकी आता तात्या. हे डिस्चार्ज पेपर हा, द्या, तात्यांचा द्या. प्रोसिजर तुम्ही सुरू करू शकता. हो. हा? बिल भरलं की पेशंटला घेऊन जायला तुम्ही हो. मोकळे. जाताना गोळ्या घ्यायला विसरू नका. हो हो हो, हे गोळ्या घ्या. बरं वाटतंय ना आता तात्या? अरे एकदम जाम भारी. तुझ्या मुलं तुम्ही लवकर बरं झालोय ना गे. असू दे असू दे. सिस्टर सिस्टर हे दुसऱ्याचं दिलं तुम्ही चुकून बिल, आमचं वाला द्या. नाही हा, ते दुसऱ्याचं आहे, ते चुकलेलं आहे. नाही, हे काय नाव अरुण कदम, बरोबर बिल आहे. 12,74,500. नाही, वॉल मधून आवाज यायला लागला. नाही नाही, असं काय रिएक्ट करताय? हे बघ, वेगळंच बिल दिलं. अहो 3% डिस्काउंट दिलाय हॉस्पिटलने पेशंट्स एक्सलंट कॉपरेशन साठी. डिस्काउंट आणि राऊंड फिगर करून अमाऊंट सांगितलेली आहे 12,74,500. एवढं राऊंड फिगर. मला वाटतं राऊंड फिगरच्या नावाखाली एक्स्ट्रा राऊंड पण मारलाय तुम्ही. शून्याला काही किंमत नाही म्हणून कुठं पण चिकटवलंय तुम्ही वाटतं. काय बोलताय? काय वाटेल ते बिल आणून द्याला आणि आम्ही काय मान्य करू? काय 12,74,000 काय खिशात घेऊन फिरतो का आम्ही? बिल झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. अरे पण याच्यामध्ये बघ, एक मी वाचलं, व्यवस्थित चेक केलेलं सगळं आहे याच्यामध्ये लिहिलेलं. वाचलं कुठे सगळं कुठे मी. बिल गेलेलं आहे. एवढे पैसे तुम्हाला भरावेच लागतील. कसले आता पैसे बिल झालेलं आहे. भरायचे? साधा हार्टचा वॉल आहे, 7 लाख रुपये लावलेत तुम्ही त्याचे. तुम्हाला पैसे द्यावे लागतील 12,74,500. तात्या येतो आम्ही, काळजी घ्या. उगाच उगाच दाजी 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 घरी कुठं घरी 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 झालं. मटणाची पार्टी करायची आहे ना. अरे काय बोलताय लागा नल्ली काय काय घुबडा वडा येणार आहे ती का नाही, नाही, नाही. नाही सावत्या दादा ऐक की, त्यांच्या दातन नाही ते हाडत तोडवत ती आपण चलूया. आमचं या, या, आता तू काय लागलं का काय नाही काय नाही बस प्रश्न दाताचा पण नाही. काय झालं, नवीन ओव्हन घेतलाय घरी आम्ही. ओव्हन घेतला. ते कसं मोदक गरम करायला ठेवले, ते विसरलो आम्ही. अरे मोदक राहिले नाही का? चला ओव्हन लवकर नाही गेलो ना, दादा. लवकर नाही गेलो तर सगळं सारण बाहेर येईल. त्यामुळे कसं ओव्हन दाजी बसा तुम्ही मोदकाचे दगड झाले असतील आता त्यात. ए अरे मुदकाचं आणि दगडाचं नका बोलू रे आता. ते बिलाचं बघा काय ते. 12,74,000 कसं होतं बिल? हा ती पण आहे. मी एकतर नीट बोला माझ्याशी. बरं, नीट बोला म्हणजे तुम्ही काय हे सगळं आम्हाला काय आधीच बोलायचं होतं, कळलं बोललो ना? होतो काय? फसवणूक करता काय सामान्य माणसाची? फसवणूक असली जेव्हा डिसिजन घ्यायचा होता तुमच्यापैकी इथे कोणी नव्हतं. बाबा, याचं सांगू नका. एक मिनिट, हे एक नाही, मिनिट, नाही, याचं सांगू नका. एक मिनिट. नाही, मी- थांब जरा, थांब जरा. आम्ही सगळं विचारून करतो. इथे तुमच्यापैकी कोणीही नव्हतं. अरे पण एका वॉलची किंमत 7 लाख कशी काय असू शकते? तेच सांगतोय दादा, तुला म्हणलं होतं मी साताऱ्यात करू आपण. म्हणलं होतं का नाही तुला 1.5 लाखात झालं असतं ऑपरेशन. 1.5 लाखाचं काय सांगताय? मला विचार, माझ्या माहेरी 25,000 झालं असतं. मग रत्नागिरीत तर वॉलची गरज पण लागली नसती. अगदीच खरा वॉल लावायचा असेल ना तर बाईकचा वॉल लावू, 500 रुपये लागतात फक्त. रमेश बाईकचं वाल वाचाऱ्या. तात्या पंक्चर काढणार होतात माझा तू. शांत व्हा, शांत व्हा. अरे गाडीचा वाल माणसाचा वाल काय फरक आहे का हो, नाही? हो, हो. तात्या, हो. शांत शांत. भडकू नका. गॅरेज मध्ये नेऊन तुम्ही माझं ऑपरेशन करणार होता. तात्या, शांत व्हा, शांत व्हा. ते काही का असे ना, ते आत्ता सांगून काही उपयोग आहे का? तुम्ही बिल कसं भरणार आहात? कार्डने भरणार आहात, कॅशने भरणार आहात? भरायचंच कशाला बिल पण? कशाला म्हणजे? बिल- याला काय अर्थ आहे का? 12,74,000 बिल होता का? हे फसवणूक आहे सामान्य माणसाची. फसवणूक वगैरे बोल, मॅनेजमेंटशी जाऊन बोलायचा. माझ्याशी बोललो होतो बोलायचं. मॅनेजमेंटचे. हे काहीतरी तुम्ही फालतूचे पैसे लावलेले दिसतंय आम्हाला. ते सरळ सरळ फालतूचे कसले पैसे लावलेत? एक मिनिट, कोणाला एक- विचारून लावलात आवाज- तुम्ही? आवाज खाली करा, आवाज खाली करा तुम्ही आधी. दादा बीपी वाढेल. वाटेल असे हातवारे करत थांब ना. बोलतायत. सगळं तुमच्या पेशंटच्या मर्जीने केलंय. त्यांनी जे जे सांगितलंय आम्ही त्याच इन्स्ट्रक्शन फॉलो केलेले आहेत. पण एवढं पैसे लावलेत तुम्ही? त्यांना विचारून केलंय हे सगळं. एक मिनिट मिस्टर काय कदम, जे काय विचारून तुमचं नाव विचारून असेल हे केलंय बघा. काय पण एवढं असतं का? 12 लाख
त्यांना विचारलं 5 वर्षांचा वॉल लावायचा आहे, 10 वर्षांची गॅरंटी असलेला लावायचा आहे. ते म्हणाले तुमच्याकडचा टॉप क्वालिटीचा लावा. म्हणजे ठीक आहे, टॉप क्वालिटीचा लावतो. बरोबर आहे. 50 वर्ष टिकणारा वॉल लावलेला आहे त्यांना. अरे 2 वर्ष म्हातारा टिकल का नाही माहिती नाही. 50 वर्षाचा कशाला बॉम्बला लावलाय. अशा बाकीच्या 48 वर्ष काय गाडी लावायची का चालायची. सावत्या दाद्या, कशाला वहिनी- बॉम्बला अरे 5 वर्षाचा अवघा वॉल लावायचा. 2 वर्ष टिकला असतं म्हातारा. 3 वर्ष आम्ही रडत रडत काढली असती. दाद्या. अरे, कशाला गरजच नव्हती. तुम्ही हे काय बिल लावलंय का काय एवढं असतं का बिल कुठे दाद्या, थांब की था. आणखी काय थांब 7 लाख नाही. अरे, काय व्यवहार शून्य व्यवहार. अरे व्यवहारच 5 लाख नाही म्हणजे 7 लाख झालेत. अरे 7 लाख नाही. अरे झालेत. नुसतेच 7 लाख. अरे ते म्हणतायत, मी वाचलंय झालेत. तू म्हणतो तर झालं 7 लाख. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा कळस उभारायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत लग्नाचा शॉट या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते अभिषेक सर, संगीत दिग्दर्शिका योगिता कोळी, सोशल मीडिया स्टार चोंगी अर्थात मंगेश सुनील, संगीत दिग्दर्शक प्रवीण कोळी, छायाचित्रकार राजेश नडोणे सर आणि लग्नाचा शॉट या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय गोरे. आणि त्याचबरोबर आपल्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रभाकर मोरे यांची देखील या चित्रपटात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि या सिनेमाची नायिका आहे आपल्या सगळ्यांची लाडकी पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे. मंडळी, आता इथे एका ऑपरेशन मध्ये रंगणार आहे एकांकिकेची तालीम. चला बघूया त्याला पेशंट कशी दाद देतोय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इब्लिस कलाकारांना. हळू करा. आई 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 इकडे दुखतंय. इकडे तुम्ही नका करू. दाबताय तिकडेच दुखतंय. हो, कळत नाही का तुम्हाला. आई 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 अहो ते ऐका ना, ते तुमचे मुख्य डॉक्टर कधी येणार. मला खूप दुखतंय हो पोटात. अहो तुम्ही पडून राहा ना, ते येतील आता कोणत्याही क्षणी. तुम्ही पडून राहा. चला, टेन्शन घेऊ नका, शांत राहा जरा. मला ना ते ऑपरेशन आहे ना माझं. हो अगदी अगदी. हरणीयाचं म्हणून. डॉक्टर प्रथमेश, एक्सक्यूज मी, डॉक्टर प्रथमेश. येस डॉक्टर मंदार. सगळं तुम्ही क्रॉस चेक केलंय का? येस येस ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटली तुम्ही बोलू नका. तुम्हाला माहिती आहे आपल्या डॉक्टर भोजनेंना सगळं जागच्या जागी लागतं. येस आय नो. ऐका ना, मी दोघे एकमेकांना डॉक्टर आहात हे पटवून देण्यापेक्षा प्रेक्षकांना पटवून द्या की तुम्ही डॉक्टर आहात. सापाची कातडी आणि त्याची तस्करी करणारी टोळी पकडली तर दोघे असाल त्यात. या लेवलचे आहात. व्हॉट अ जोक. यू आर फनी गाय. अहो नाही, funny नाही. मला ना हे झालंय. बोले टेन्शन घेऊ नका. साधं हर्नियाचं ऑपरेशन आहे ते. तुम्ही पडून राहा. ओके सिस्टर प्रिया, येस डॉक्टर. सगळी तयारी झाली. ऑफकोर्स डॉक्टरांना लागतं सगळं तसं अरेंज करून ठेवलेलं आहे. सिझर्स आणि स्कॅल्पेल एका ट्रेमध्ये, मग गॉज, कॉटन आणि टॉवेल क्लिप्स एका ट्रेमध्ये आणि स्कॅल्पेल त्या आधीच्या ट्रेमध्ये आणि फोरसेप्स वेगळ्या ट्रेमध्ये ठेवलेले आहेत. मी ते विचारतच नाहीये. नारळ, अगरबत्ती, फुलं ती आणलीत की नाही? पण ते माझ्याकडे नव्हतं ते. दत्तू. हा मॅडम, आणले सगळे आणले. फक्त ते 3D साठी बांबू सांगितले, ते येतील थोड्या वेळात. तिरडीसाठी कुठला बांबू? माझं ऑपरेशन आहे ना हरणीयाचं. बांबू बिंबू पोचवतात की काय? हसू नका हो सारखं. अरे अहो, तुमच्या ऑपरेशन बद्दल आम्ही बोलतच नाहीये. ऍक्च्युली काय आहे, आमचं जे MH हॉस्पिटल आहे, आम्ही एंटर हॉस्पिटल एकांका स्पर्धा त्याच्यात भाग घेतलाय. एंटर का इंटर? इंटर. बापरे, प्रेशर आहे ना, प्रेशर आहे. ऍक्च्युली काय हे काय, आम्ही ऑपरेशन ना अशी सहज करून टाकतो, पण त्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदा भाग घेतलाय. आम्ही पहिल्यांदा एकांकित काम करणार आहोत. त्यामुळे प्रेशर आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. चांगलं आहे. ऑल दी बेस्ट. ऑल दी थँक्यू बेस्ट. थँक्यू. हो. नाही पण असं काय टेन्शन घेण्यासारखं नाही, होईल सगळं. नाही तसं नाही. टेन्शन घेण्यासारखं असं कसं तुम्ही बोलता. टेन्शन का आलंय ते तुम्ही समजून घ्या. काय झालंय ना, पहिली तो गोष्ट, ज्या दिवशी ऑपरेशन असतं त्या दिवशी आम्ही काहीही इतर गोष्टी ठेवत नाही. पण नेमकं काय झालं,
आज ऑपरेशन आहे, पण ह्याच्या आधी आम्हाला माहिती होतं की आज ऑपरेशन वगैरे काही नाही आहे. आणि आज आहे ना आमचा लास्टचा म्हणजे आमची लास्टची एकांकिका होती. अचानक आम्हाला कळलं की आमची पहिली एकांकिका आहे. म्हणजे तासाभरातच आम्हाला एकांकिकेला जायचं आहे. म्हणजे जे समोरचं हॉस्पिटल जे आहे, जे स्पर्धेत ज्यांनी भाग घेतलाय त्यांनी सरांना आमच्या कन्व्हिन्स केलं. नाही ऐका, म्हणजे आमचे भोजने सर आहेत ना, त्यांना कन्व्हिन्स केलं की जरा आमची इमर्जन्सी आहे, तर तुम्ही जरा ॲडजस्ट करता का, तुम्ही पहिलं करता का, आम्ही 6वं करतो. आमच्या सरांना बघितलं तुम्ही ह्युमन बिंग. कोण तुझं कोण? ह्युमन बिंग. ह्युमन 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 बिंग. ह्युमन बिंग ह्युमन बिंग. मग सर म्हणाले की ठीक आहे हरकत नाही, तुम्ही 6वी करा, आम्ही पहिली करतो. आणि तुम्ही तुमच्या ऑपरेशनचं टेन्शन घेऊ नका, आम्ही साफ करून निघू. एक मिनिट, मुळात माझ्या ऑपरेशनला हे साफ अशा आवाजच येतं कामा नाही. कळलं का? माझं आरामात करा, घाई करू नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बॉयज. गुड मॉर्निंग. येस, अँड ऑफ कोर्स यू प्रिया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. ऑल सेट? येस डॉक्टर. गुड. माझं ना पोटात दुखते. बसा तुम्ही. पोटात जास्त दुख. हां हे सगळं किरकोळ आहे माझ्यासाठी. होय. फर्स्ट ऑफ ऑल आय एम सॉरी. कशाबद्दल? मला यायला थोडा लेट झाला. अरे नाही आता आलाय तर फक्त. नाही ते करतो मी, पण काय ना मला कालपासून जरा टेन्शन आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही, त्यामुळे ना सकाळी ॲसिडिटी, लूज मोशन सगळं एकत्र झालं. शुगर पण कमी झाली माझी. सर एखाद्या डॉक्टरांना बोलवूया का पटकन? मीच आहे ना. सॉरी सर. शुगर कमी झाली त्यामुळे विकनेस आला आणि अजूनही हात थरथरत आहेत. पहिलीच वेळ ना माझी ऑपरेशनची. ऑपरेशन मी म्हटलं ना हे किरकोळ आहे माझ्यासाठी. ऑपरेशनचं काय असतं ना, हरियाणा आहे ना, हरियाणा त्याचं कसं बाहेर आलेलं असतं ना, त्याला फक्त करंगळी ना आत ढकलायचं, 2 बोटांनी शिवून घ्यायचं, 3 बोटांचं काम आहे. अहो पण तुम्ही हरियाणा बोटाने आत ढकलल्यावर माझा पंजाब दुसरीकडून बाहेर पडला. हरियाणा पंजाब. मुळात ते हरियाणा नाहीये, हरणी आहे. तुम्ही सगळे चुकीचं म्हणताय. एवढं सोपं नाही आणि एवढं नाहीये ते. ऍक्च्युली प्रेशरमुळे असं होतंय ते. बरोबर आहे. काय मी पहिल्यांदाच म्हटलं ना, मला ना मी पहिल्यांदाच ऍक्टिंग करतोय. या बरोबर. म्हणजे मला डायलॉगचं टेन्शन नाही आहे. डायलॉग सगळे पाठ आहेत. बरोबर. पण अशी मुवमेंट घेऊन स्टेजवर आलो ना की डोळ्यासमोर भोळ येते. काय सांगताय? सगळं विसरायला होतं. नाही पण हरकत नाही, होईल. म्हणजे मी पण पहिल्यांदा काम केलं होतं. अच्छा. होईल. पण आता तुम्ही ते काही लक्षात घेऊ नका. फोकस पेशंटचे व्हायटल्स ओके. येस सर. उत्तम. एनेस्थेशिया दिला? नाही. प्रथमेश डॉक्टर. सर येस. उलट बोलताय हो. प्रथमेश डॉक्टर आणि सर यस असं म्हणताय. तर ते डॉक्टर प्रथमेश यस सर असं म्हणा. तर ते एकांकिकेचं प्रेशर आहे त्यामुळे. बरोबर आहे. प्रथमेश डॉक्टर. सर येस. लवकर करा. एनेस्थेशिया का नाही दिला? डॉक्टर प्राजक्ता कुठे आहेत? सर त्यांना आज बोलवलं नाही सर. व्हॉट? का? सर त्यांना काल आपण नाटकातून काढून टाकलं ना. अरे हो. वाक्यांपेक्षा जास्त टर्र हेच करायच्या त्या. आणि तालमी दरम्यान आहे ना सतत ध्यान आणि टाळ्या तेवढ्याने होत नाही ना. अहो पण त्या अनेस्थेशिस्ट आहेत ना. नाही. मग त्या पाहिजेत ना इकडे. माझं ऑपरेशन आहे नाही का, बोलवा त्यांना. होईल ना, पण तुमचं एनेस्थेशियाचं काम होईल ना. आपले डॉक्टर आरोही असतील ना. नाही आहेत सर. वाय? ते इंटर हॉस्पिटल सोलो सिंगिंग कॉम्पिटिशनला गेलेत सर. अच्छा वा काय कमाल घालतात त्या. त्यांचं ते फेमस गाणं कुठलं? पेरा पेरा तर साखर भरला. फॅन्टास्टिक गाणं आहे ते. तेच गाणं गाणार आहेत का त्या? हो सर. चॅम्पियनशिप आपल्याकडेच आहे. अंबल मारून जिंकतात. अरे पण कळतंय का, तुम्ही हॉस्पिटल आहे ना, स्वतःची कामं सोडून विविध कला गुणदर्शन दाखवत फिरताय जगभर तुम्ही. ऐका ना. येस. काय आहे मला खूप दुखत आहे. अरे नाही कळतं मला ना. एनेस्थेशियाचं काय करायचं? सर मी देऊ का? हॉस्पिटलला कोणी टीटीचं इंजेक्शन घ्यायला आलं की मीच ठोकतो. तो म्हणाला. ए बाळा, ठोकायचं नाहीये, इंजेक्शन देतात. आणि टीटीचं इंजेक्शन आणि हे एनेस्थेशिया हे वेगळं आहे, हे हेवी आहे. थांबा जरा. हा दत्तू बळा. दत्तू कम हिअर. ऐका ना, कम इयर म्हणून स्वतःच गेलात. तू एनेस्थेशिया देऊ शकशील? हो सर. यू आर कॉन्फिडंट? यस सर. पेशंटच्या जीवाची रिस्क आहे. ठोकतो सर. काय ठोकतो? अहो ऐका ना, नाही हा करणार हो. चेहरा बघाव त्याचा. हार्डवेअर मध्ये काम करणारा वाटतो. ए छोटू, 3 बल्बला या लेवलचा आहे तो, बाकी काही नाही. संधी द्या सर.
नाही ऐका हे कोण स्टाफ गोळा केलं मला ना खूप दुःख मला ना सहन नाही. मिस्टर चौगुले मी तुम्हाला म्हटलं ना तुमचा प्रॉब्लेम आपण लगेच सॉल्व्ह करूया. आता मला सांगा हे सगळे माझ्या बरोबर जे आहे ते शिकणार कधी? हो, बरोबर आहे. त्यांनाही संधी मिळायला हवी ना. आता मी एक नामवंत सर्जन आहे हो. पण मला ऍक्टिंगची संधी मिळाली ना. हो रंगभूमीनं माझी रिस्क घेतली ना. अहो पण तुम्ही जर उद्या वाईट अभिनय केलात रंगभूमीवर कोणी म्हणणार नाहीये. हा शिंकला ना तिकडे माझा जीव जाईल इकडे कळतंय का तुम्हाला? चौगुले सर सर पे कफन बांधने वाले मौत से नहीं डरते. ए, जा रे जा घर मागे जा चल. होय मला ना कोणाशी बोल मला तुमच्यावर विश्वास आहे. मी रिलॅक्स करा. खूप दुखतंय पोटाला यार. सर अनेस्थेशिया रेडी आहे सर.